नमस्कार, मी केतकी जोशी। राज्य सरकारच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुचर्चित अशा योजनेबद्दल चर्चा करण्यासाठी आपण या चर्चासत्रात जमलो आहोत। ही योजना आहे लाडकी बहीण योजना। आपल्या सगळ्यांसाठीच राज्य सरकारनं विशेषतः ज्या महिला दारिद्र्य रेषेखाली आहेत आणि ज्यांचं आर्थिक उत्पन्न काही प्रमाणात आहे त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं ही योजना किती महत्त्वाची ठरते या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत। आणि माझ्यासोबत या चर्चासत्रात असणार आहेत मान्यवर पाहुणे। माझ्यासोबत असणार आहेत दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडल्या गेलेल्या आपल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेजी, त्याचप्रमाणे महिला आणि बालविकास विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमारजी हे देखील आपल्यासोबत असणार आहेत। आणि याचबरोबर या महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरेजी आपल्यासोबत असणार आहेत। आणि महिला आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे या देखील आपल्यासोबत या चर्चेत असणार आहेत। आपण सुरुवात करतोय चर्चेला आणि त्यासाठी मी जाणार आहे आपल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे। आदितीजी, अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे, बहुचर्चित योजना आहे। महाराष्ट्राने ही योजना सुरू केली आणि बघता बघता देशभरात ही योजना गाजली। ही योजना सुरू करण्यामागे नेमकी काय प्रेरणा होती? खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही आणत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांचं तर सहकार्य मिळालंच, पण त्याचबरोबर इतर जे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीनं आम्हाला चांगल्या सूचना त्यानिमित्ताने दिल्या। ज्या वेळेला पहिल्यांदा ह्या योजनेचा ड्राफ्ट आम्ही तयार करत होतो त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी तर बारकाईनं लक्ष घातलंच, त्यांनी अनेक यामध्ये सूचना दिल्या। प्रक्रिया सुरळीत कशी होऊ शकेल या संदर्भातल्या त्यांच्याकडनं अनेक आम्हाला सूचना आल्या। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, कारण त्यांना अर्थसंकल्प त्यावेळेला सादर करायचा होता, ज्या वेळेला आम्ही ही योजनाचा पहिला ड्राफ्ट तयार करत होतो। आम्ही ही योजना सुचवत असताना 21 ते 60 हा वयोगट असावा असं प्रस्तावित केलं होतं, पण ज्या वेळेला अजितदादांकडे या संदर्भातली बैठक झाली त्यावेळेला त्यांनी तो वयोगट वाढवून 65 इतका आपण केला पाहिजे अशी सूचना दिली। आणि त्यामागची त्यांची भूमिका अशी होती की साधारणपणे 65च्या पुढे अनेक योजना आहेत, श्रावणबाळ आहे, संजय गांधी निराधार योजना आहेत ज्या महिलांसाठी उपलब्ध आहेत, किंवा वयोश्री योजना आहे, पण 21 ते 65 या वयोगटातील ज्या महिला आहेत यांना अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण या वयोगटामध्ये सुद्धा त्यांनी वाढ ही सुचवली। या व्यतिरिक्त फडणवीस साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये या कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये समजा एखादी विवाहित स्त्री असेल तर एखादी अविवाहित सुद्धा मुलगी हिला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ द्यावा अशा पद्धतीची त्यांनी त्यानिमित्ताने सूचना केली। आम्ही ही योजना राबवत असताना त्याची अंमलबजावणी करत असताना अगदी ग्रामस्तरापासून त्याची समिती आपण स्थापन केली आहे, त्याची विधानसभा क्षेत्रनिहाय समिती स्थापन केली आहे, जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे आणि राज्याचे किंवा महायुतीच्या सरकारचे हे तिन्ही नेतृत्व अतिशय बारकाईने या योजनेमध्ये लक्ष केंद्रित करून आम्हाला वेळोवेळी सूचना देत असतात। त्याच्यामुळे कुठलीही योजना राबवत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री किंवा प्रमुख म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून आपल्याला पाठबळ मिळणं हे नक्कीच कुठल्याही विभागासाठी महत्त्वपूर्ण असतं। या व्यतिरिक्त आम्हाला सामान्य नागरिकांनी आणि महिलांनी सुद्धा खूप सूचना दिल्या। ज्या वेळेला आम्ही पहिला ड्राफ्ट किंवा पहिला GR जाहीर केला त्यावेळेला अनेक सामान्य कुटुंबातील महिलांनी सुद्धा आम्हाला फोन लावून सांगितलं की आपण जर या थोड्या अटीशर्ती आपण शिथिल केल्यात तर आम्हाला अधिक लाभ घेता येईल, किंवा काही विधानसभा सदस्यांनी आम्हाला काही सूचना केल्या। त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही योजना तयार करत असताना कुठलाही घटक हा आमच्यापासून वंचित राहिला नाही। म्हणजे अगदी शासकीय प्रशासकीय यंत्रणा असेल, लोकप्रतिनिधी असतील आणि सामान्य लाभार्थी असतील, ह्या सगळ्यांच्या सूचना घेऊन ह्या योजनेमध्ये किंवा याच्या शासन निर्णयामध्ये आम्ही नेहमी सुधारणा करत गेलेलो आहोत। धन्यवाद आदितीजी। मला अनुपजींना प्रश्न विचारायचा आहे। या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली
अनेक महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ताही दिला गेला आहे. महिलांच्या हातामध्ये पैसे आलेत, त्यांनी त्याचा उपयोग त्यांच्या परीने सुरू केला आहे. पण महिला नेमकं या पैशांचं काय करतायत किंवा हे पैसे कुठे जात आहेत हे मोजण्यासाठी काही ट्रॅकर किंवा काही मोजण्यासाठी एक मोजमाप राज्य सरकारने केलं गेलं आहे का, याचा काही अभ्यास केला जातो आहे का? नक्कीच आपण हे जे जवळपास 3 हप्ते महिला भगिनींच्या अकाउंट्समध्ये गेलेले आहे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर त्याच्यामध्ये 4500 रुपये ते 3 महिन्याची ते निधी आहे. तर ती जे निधी त्यांच्या अकाउंटमध्ये गेली त्याच्यानंतर ते त्याचा काय वापर करतात आणि त्यातून त्यांची जे आर्थिक जे एम्पॉवरमेंट आहे कशी होत आहे याच्याबद्दल आपण काही इव्हॅल्युएशन स्टडीज आपण केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे गावखेड्यातून किंवा नागरी भागातून सुद्धा आपल्याला जे आपले स्टाफ आहे किंवा अंगणवाडी सेविका आहेत किंवा महिला बालकल्याण खात्याचे अधिकारी आणि बाकी कर्मचारी जण आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा जे काही सक्सेस स्टोरीज आहे ते आम्हाला प्राप्त होत आहेत. आणि त्याच्या आपण इथे एक संकलनसुद्धा केलेलं आहे. जवळपास आता 2000पेक्षा जास्त सक्सेस स्टोरीज आपल्याला मिळालेली आहे. तर प्रामुख्याने जे महिला आहेत, जसं फॉर एक्झाम्पल एखादी महिलांनी तर 2 महिन्याची निधी जी आहे 3000 रुपये ते त्यांचे लहानशा व्यवसायामध्ये टाकला आणि टाकून ते एका महिन्यामध्ये 18,000 रुपयाची अर्निंग त्यांनी केली, त्यांची इन्कम केली. असे प्रकारचे सुद्धा उदाहरण आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे आता जर आपण असं बघितलं की 1500 रुपये एक महिलाचे तर 10 महिलांचे 1.5 लाख रुपये होत आहे. आणि असे काही महिलांनी एक सोबत येऊन बचत गट स्थापन करणे किंवा अगोदर स्थापित असलेला बचत गट त्याच्यामध्ये निधी टाकून ते व्यवसाय जे आहे त्याला अजून समृद्ध करणे, अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला केसेस सक्सेस स्टोरीज बघायला मिळालेले आहे. नक्कीच. आणि या चित्रामुळेच, कदाचित या बदलत्या चित्रामुळेच या योजनेला गेम चेंजर असं म्हटलं जातं आहे. मला पुन्हा एकदा जायचं आहे आदितीजी यांच्याकडे. आदितीजी, या योजनेला गेम चेंजर म्हटलं जातं आहे, म्हणजे नेमके कोणते बदल यातून तुम्हाला अपेक्षित आहेत? साधारणपणे ही गेम चेंजर ठरेल, ही त्या महिलांच्या आयुष्यामध्ये गेम चेंजर ठरेल. कारण जी माझी माता भगिनी महिन्याभराच्या खर्चातून थोडे थोडे तिचं जे काही खर्च भागवत असते, तिचे वैयक्तिक खर्च भागवत असते, अनेकदा तिच्या आरोग्यावरती दुर्लक्ष करते यासाठी की कदाचित तिच्या घरातलं आर्थिक उत्पन्न किंवा ती आर्थिकरित्या तितकी सक्षम नाही आहे की तिच्या औषधांवर किंवा तिच्या ट्रीटमेंट्सवरती खर्च करू शकते किंवा तिच्या पोषणाकडे ती अनेकदा दुर्लक्ष करते. ग्रामीण भागातील अशा अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात कारण त्या आर्थिकरित्या सक्षम नाही आहेत. माझी खात्री आहे की ही योजना ही निश्चितपणाने जो काही त्यांना सन्मान निधी किंवा लाभ दिला जाणार आहे दरमहाचा, यातून त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या पोषणाकडे, त्याचबरोबर त्यांच्या मुलाबाळांकडे त्या अधिकरित्या लक्ष हे घालू शकतात. स्वतःला सुद्धा ते प्राधान्य देऊ शकतात. कुठे ना कुठेतरी एका महिलेच्या मनामध्ये भावना असते की घरातला जो पुरुष आहे हाच सगळा घर खर्च करत आहे, माझं शिक्षण कमी असल्यामुळे मी घर खर्चाला हात लावू शकत नाही किंवा मला मर्यादित कामांच्या पलीकडे कुठूनही आर्थिक उत्पन्न मिळण्याचं साधन नाही आणि म्हणून माझी कुटुंबामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका नाही, अशा पद्धतीचं वातावरण किंवा एक भावना तिच्या मनामध्ये असते. या योजनेअंतर्गत ज्या वेळेला तिला लाभ सुरू होईल, एक निश्चितपणाने तिला खात्री राहील किंवा एक समाधान राहील की महिन्याला 1500 आपल्याला आपल्या हक्काच्या आपल्या स्वतंत्र अकाउंटमध्ये मिळणार आहेत. आणि हे समाधान त्यांना असल्यानंतर मानसिकरित्या त्यांना सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या योजनेने मदत ही नक्कीच होऊ शकते. धन्यवाद आदितीजी. मला प्रशांत सरांना विचारायचं आहे. सर, जसं आदिती मॅडम सांगत होत्या की नवीन संधी उपलब्ध होतील, तळागाळातल्या महिलांना एकतर कोणत्या संधी उपलब्ध होतील असं म्हटलं जातं आहे की या योजनेच्या अंतर्गत जवळपास 500 उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत महिलांकडून विविध प्रकारचे. तर हे उपक्रम कोणते आहेत याची काही उदाहरणं तुम्ही देऊ शकाल का? नक्कीच. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी सुरू झाली ही केवळ निधी वाटप योजना नसून यातून महिलांचे संपूर्ण सक्षमीकरण होणे हे अपेक्षित आहे. त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येण्याच्या आधी आम्ही मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे आणलं. मिशन शक्ती अंतर्गत वुमन एम्पॉवरमेंट हब्स हे सगळ्या 36 जिल्ह्यात आपण एस्टॅब्लिश केलेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 5000 महिला बचत गटांचे मेळावे
करून त्यांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये जो निधी मिळालेला आहे या निधीचा सदुपयोग कसा करायचा याच्यासाठीचं संपूर्ण प्रशिक्षण हे देण्याचा आपण कार्यक्रम आखलेला आहे. आणि हे सर्व कार्यक्रम त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली होते. याच्यामध्ये काही उदाहरणं जी आपल्याला द्यायची झाली तर ती अशी आहेत की आम्ही आता सॅग्रिगेटेड जो ॲस्पेक्ट होते सेल्फ हेल्प ग्रुपचे जवळपास 1.25 लाख माविमचे महिला बचत गट आहेत, 1.5 लाख उमेदचे ॲक्टिव्ह महिला बचत गट आहेत. ह्या सगळ्या महिला बचत गटांना एकत्र आणून यांचे सब्जेक्टनिहाय आपण आता फेडरेशन्स तयार करतो आहे आणि क्लस्टर डेव्हलपमेंट अप्रोच हा आपला आहे. या अप्रोच अंतर्गत जवळपास 500 वेगवेगळे आपण गोष्टी आयडेंटिफाय केलेल्या आहेत, सक्सेस स्टोरीज आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्याच्यामधल्या काही सांगायच्या झाल्यात तर मागच्या 15 दिवसाआधीच माननीय मंत्री महोदय आदिती तटकरे यांच्या हस्ते नागपूरमध्ये कोराडी येथे आपण अगरबत्ती क्लस्टर तयार केलं. आणखीन त्याचं 100% बायबॅक अरेंजमेंट आपण करून दिला, जेणेकरून महिलांना फक्त प्रोडक्शन साठी काम करायचं आहे. मार्केटिंग आणि बाकी गोष्टीत आम्ही त्यांना लिंकेजेस एस्टॅब्लिश करून दिले. सोबतच बहादुरा येथे आपण गारमेंट क्लस्टर हे तयार केलं. असे वेगवेगळे क्लस्टर्स आपण आता तयार करतो आहे. यांचं मार्केटिंग महिला बचत गटांचं मार्केटिंग व्हावं म्हणून CSR मध्ये एक यशस्विनी प्लॅटफॉर्म हा तयार करण्यात आलेला आहे. त्याचे जिल्हा लेवल आणखीन स्टेट लेवलच्या कमिटीज तयार करण्यात आलेले आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपूर्णपणे जे महिला बचत गट प्रोडक्ट तयार करतात त्यांना निशुल्क पद्धतीनं ऑनलाईन मार्केटिंग ही त्यांची यातून होणार आहे. त्यातून आर्थिक सक्षमीकरण हे नक्की आहे. अगदी धन्यवाद. मला पुन्हा यायचंच आहे तुमच्याकडे. सगळ्यांकडनंच मला या योजनेचा सामाजिक प्रभाव काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. पण मी आता जाते मायाताईंकडे. मायाताई, महिला आयोगामध्ये कार्यरत असताना आणि विशेषतः माविमचा चार्ज सांभाळत असताना अनेक महिलांशी तुमचा संपर्क येतो, ज्या महिला अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचा व्यवसाय करतायत. तुम्हाला जास्त अनुभव असेल की जवळपास घेतलेलं कर्ज या महिला 90 ते 99% महिला परत करतात. अशा वेळेला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे त्यांनी जर वापरले तर त्या अधिक प्रामाणिकपणे आणि अधिक उमेदीनं व्यवसाय करू शकतील. मग अशा वेळेला प्रशिक्षणाची खूप मोठी जबाबदारी आहे. तर हे प्रशिक्षण तुम्ही कसं द्याल? आपल्याला माहिती आहे की महिला बचत गट म्हणजे नावातच आहे की बचतीची सवय महिलांना होती आणि त्या बचतीमधूनच त्यांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून त्यांना जे पैसे मिळणार आहेत तर त्या व्यवसायांना कॉम्प्लिमेंटच करणार आहेत. म्हणजे कर्ज घेऊन व्यवसाय करायच्या तर आता बचतीमधून या मिळालेल्या पैशातून आणखी मोठा हातभार हा लावला जाणार आहे. आणि महिलांच्या व्यवसायामध्ये कौशल्य विकास त्यांना प्रशिक्षण देण्याचं कामसुद्धा माविम आणि MSRLM सारख्या संस्थांमार्फत होतं. जसं आता गारमेंट क्लस्टरचं उदाहरण आयुक्त सरांनी दिलं तर हे गारमेंट क्लस्टर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण करतो आहे. आता गारमेंट क्लस्टरची सुरुवात करत असताना त्या प्रोजेक्टमध्येच प्रशिक्षण हा कंपोनंट ठेवलेला आहे. म्हणजे 6 महिने त्या महिलांना ते व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यानंतर त्या शिलाई करणार. त्याच पद्धतीने जे इतर व्यवसाय आहेत जे शेळीपालन आहे, त्यानंतर दूध संकलन आहे, तर त्यामध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या जनावरांची निगराणी कशी ठेवायची, त्याची पैदास कशी असली पाहिजे, दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी कशा पद्धतीचा आहार दिला गेला पाहिजे, त्यासाठी आरोग्याची सोय पशुसखींच्या माध्यमातून त्यांना दिली जाते. तर प्रत्येक व्यवसाय करताना आज क्वालिटी, ब्रँडिंग आणि त्याचं मार्केटिंगसुद्धा त्या महिलांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि म्हणून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणि मोठ्या मार्केटमध्ये तयार केलेल्या मालाला लिंकेजेस उपलब्ध करून ते विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा यामधून होणार आहे. मला अनुपजींना विचारायचं आहे, हे पैसे मिळाल्यानंतर महिलांनी त्यांच्या परीनं विनियोग करायला सुरुवात केली.
काही जणांनी जसं तुम्ही म्हटलं की बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करायला सुरुवात केली. 18,000 रुपये वर्षाचे यातून मिळणार आहेत. तर अशा विविध डिपार्टमेंटच्या मार्फत तुम्हाला काय सूचना आल्या, त्याचं बजेटवर कसा परिणाम झाला आणि हे सगळं करताना सर्वेक्षण कसं करण्यात आलं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर बजेटचा जोपर्यंत प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये ही जी योजना आहे त्याच्यामध्ये पूर्ण वर्षासाठी जवळपास 45,000 कोटीची निधी लागणार आहे आणि त्याच्या पूर्ण बजेटच्या जे प्रोव्हिजन आहे ते राज्य शासनाच्या मार्फत फायनान्स डिपार्टमेंटच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. आणि जे आपण सर्वेक्षणचा जे आपण विषय उपस्थित केला तर जुलैमध्ये ही योजना लॉन्च केली गेली. 28 जूनचा ते GR होता, कॅबिनेटच्या माननीय मंत्रिमंडळाचा निर्णय होता आणि 1 जुलैपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. मग त्याच्यामध्ये जी आपली जे IT चा प्लॅटफॉर्म होता नारी शक्ती दूत, याच्यामध्ये आपण जे ॲप्लिकेशन्स आहे अर्ज आहे तर ते घेण्याची सुरुवात केली आणि गावागावामध्ये आपले जे ग्रामीण लेवलचे कार्यकर्ते किंवा आपले जे कर्मचारी आहे, फॉर एक्झाम्पल अंगणवाडी सेविका आहे किंवा आशा सेविका आहे किंवा ग्रामसेवक आहे, असे जे आपले ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी आहे त्यांच्या माध्यमातून स्थानिक सर्वे करून जे महिला भगिनी आहे या योजनेसाठी पात्र आहे त्यांना याच्याबद्दल जागृती करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांना अर्ज भरण्यास आपण प्रवृत्त करण्याचा काम केला. हे सर्वे झाल्यानंतर मग महिला भगिनींनी त्यांचे डॉक्युमेंट्सच्या सोबत येऊन हे जे आपले प्राधिकृत व्यक्ती होते म्हणजे अंगणवाडी सेविकापासनं आशाताईपासनं सगळे लोक त्यांच्या माध्यमातून अर्ज भरून घेण्याची कारवाई करण्यात आली. महत्त्वाच्या याच्या योजनामध्ये एक जे सर्वसाधारण महिला आहे तिलासुद्धा आपला स्वतःचा अकाउंट क्रिएट करून जे आपला अर्ज आहे ते अपलोड करता येणे शक्य होता आणि याच्यामुळे ती प्रक्रिया अजून सुलभ झाली आणि पूर्ण राज्यामधून आम्हाला अर्ज जे आहे ते पोर्टलमध्ये प्राप्त झाल्याची सुरुवात झाली. आणि आपल्याला माहिती असेल की जुलै महिन्यामध्ये जे आहे सुमारे 1,40,00,000 महिला भगिनींनी याच्यामध्ये अर्ज केला. तसेच ऑगस्टमध्ये जे आहे सुमारे 1 कोटी अजून त्याच्यामध्ये महिला भगिनींनी त्याच्यामध्ये अर्ज केला. आता जवळपास 2,40,45,00,000 महिला भगिनी याच्या योजनामध्ये, जे की आपल्या सुरुवातीचा एस्टिमेट पण तसाच होता, तर त्यांनी याच्या योजनामध्ये अर्ज भरला आहे. आणि अर्ज भरल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे लेवलवर, फॉर एक्झाम्पल वॉर्ड लेवल असो किंवा तालुका लेवल असो, त्याच्यामध्ये त्याची जे छाननी आहे, स्क्रुटनी आहे, ती प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं आपल्याला ते जे अर्जांची जे यादी आहे ते प्राप्त झाली आणि मग आपण त्याच्यामध्ये DBTची प्रक्रिया इथे सुरू करण्यात आलेली आहे. तर सांगायला आनंद वाटते की आजची स्थितीमध्ये सुमारे 1,87,00,000 महिलांचे अकाउंटमध्ये जवळपास 7,400 कोटीची निधी DBTच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये गेलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून महिलांनी वेगवेगळे कल्पकतेपूर्ण त्यांचे उद्योग किंवा काही व्यवसायसुद्धा सुरू करण्यात आलेले हे आपल्याला मागाशी मी सांगितलं आहे. अगदी तुम्ही जी आकडेवारी सांगताय त्यावरून हे एक नवीन रेकॉर्ड झालं आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे आत्तापर्यंतच्या ज्या काही योजना आहेत त्यातली सगळ्यात वेगानं नोंदणी झालेली ही योजना आहे. असं सांगायला हरकत नाही, कारण की असा अजून कुठला एक्झाम्पल माझ्या लक्षात नाही. तर यासाठी नक्कीच मी सांगेन की वेळोवेळी जे आपले माननीय मुख्यमंत्री महोदय आहे किंवा दोन्ही डिप्टी CM सर आहे, माननीय मंत्री महोदय आहेत आणि माननीय मंत्रिमंडळचे सर्व सदस्य जन आहेत, त्यांच्यामध्ये प्रत्येक कॅबिनेटमध्ये आम्हाला ते काही ना काही गायडन्स त्यांच्याकडनं प्राप्त झाली. आमचे जे काही प्रश्न होते प्रत्येक कॅबिनेटमध्ये आमचा विषय असते, स्टँडिंग विषय असते, तर त्याच्यामध्ये चर्चा होते, त्याच्यावर निर्णय घेतले जातात. आणि मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे जे राज्याची माननीय मुख्य सचिव मॅडम आहे सुजाता सौनिक मॅडम, तर त्यांच्याकडनं भरपूर सहकार्य आम्हाला मिळाला आणि एका प्रकारे त्यांनी ही योजना जी आहे त्यांनी स्वतः ओन करून घेतली. आणि मग जे फील्ड लेवलचे कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे त्यांची स्वतः त्यांनी VC घेतल्यात, त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेतला. तर फील्ड लेवलवर सुद्धा सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, CO जिल्हा परिषद आणि त्यांच्या खालच्या संपूर्ण जे स्टाफ आहे त्यांनी अगदी मनापासून त्या योजनेमध्ये काम केलं. म्हणून हे जे स्क्रुटनी आहे 1,40,00,000 अर्ज आणि 1 कोटी म्हणजे 2.5 कोटी लक्षांची छाननी आहे,
जे रेकॉर्ड समयामध्ये म्हणजे होऊ शकली. कारण की प्रत्येक राज्यामध्ये जे प्रत्येक कॉम्पोनेंट आहे किंवा प्रत्येक जन आहे त्यांनी याच्यामध्ये सिंक्रोनाइज्ड वेमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं. आणि एवढंच नव्हे, आपले जे बाकीचे लाईन डिपार्टमेंट्स आहे, IT डिपार्टमेंट असो किंवा RDD खातं असो किंवा अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असो, त्यांचे पण जे सन्मानी सचिव महोदय आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य प्राप्त झालं. म्हणून ही योजना एवढे म्हणजे आणि शेवटी इट इज ऑल ग्रेस ऑफ गॉड. अगदी खूप महत्त्वाची ही योजना आहे. आणि जसं आपण म्हणतो की राज्याचं जे महिला सक्षमीकरणाचं धोरण आहे त्याच्यातला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे असं आपण म्हणू शकतो. या योजनेमुळे राज्यातल्या अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची, सक्षम होण्याची एक नवीन संधी मिळाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तळागाळातल्या महिलांपासून सगळ्यांनाच ही योजना खूप महत्त्वपूर्ण त्यांच्यासाठी ठरते. आणि या योजनेबद्दल, ही गेम चेंजर कशी ठरते याबद्दल या चर्चासत्रामध्ये मान्यवर पाहुण्यांकडून आपण खूप महत्त्वाची माहिती घेतलेली आहे. राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरेजी आणि या सगळ्या पाहुण्यांचं मी मनापासून आभार मानते आणि या चर्चासत्रात इथेच थांबते.